नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. मी सोनाली आणि मी अभिषेक. तर आता आपण जाणार आहोत देवींचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही आता आलो आहोत अंधेरीला चार बंगल्याचे आई माऊली या देवीचं दर्शन घेण्यासाठी. तर गेले काही देवींच्या दर्शनाचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल ते सुद्धा जाऊन तुम्ही पहा. आमच्या व्हिडिओला असं सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला अंधेरीतल्या सगळ्या प्रसिद्ध देवींचं दर्शन या व्हिडिओमध्ये घडणार आहे. तर मित्रांनो, तुमच्यासमोर आहे आता चार बंगल्याची आई माऊली. इथे चार बंगल्याचा राजासुद्धा बसतो. सेम मूर्ती होती गणपतीची पाळण्यावर बसलेली आणि देवीची सुद्धा पाळण्यावर बसलेली एक सुंदर अशी मूर्ती आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. मित्रांनो, आता आपण आलो आहोत अंधेरीला. अंधेरीची कुलस्वामिनी या देवीचे दर्शन घेण्यासाठी. तुम्ही पाहू शकता साऊथचं मंदिराचं डेकोरेशन इथे बनवलं आहे. खूपच सुंदर अशी देवीची मूर्ती आहे. आणि आज व्हाईट रंग असल्यामुळे पांढरी साडी नेसवलेली आहे. देवी खूपच सुंदर अशी दिसत आहे व्हाईट साडीमध्ये. तुम्ही बघू शकता डेकोरेशन. इथे वर झुंबर वगैरे लावले आहेत. खूपच भारी असं डेकोरेशन केलेलं आहे. आता आपण आलो आहोत असलफ्याला. असलफ्याची माताराणी पाहण्यासाठी. आगमन तर तुम्ही पाहिलंच असेल. जर तुम्ही आगमन नसेल पाहिलं तर आगमनाची व्हिडिओ जाऊन पहा. खूपच भारी असं आगमन झालं होतं. आणि आता आपण आलो आहोत मंडपामध्ये. खूप भारी असं डेकोरेशन केलं आहे. घुबडावर बसलेली देवीची मूर्ती आहे आणि गुफेसारखं त्यांनी बनवलं आहे. खूपच मस्त आणि सुंदर असं डेकोरेशन आहे. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो आहोत साचीनाक्याची जगदंबा देवी पाहण्यासाठी. गेल्या टायमाला आम्ही आलो होतो पण लोकेशनमुळे काय समजलं नव्हतं. आज आम्ही पुन्हा आलो आहे.
तर मित्रांनो आता आपण आलेलो अंधेरीमध्ये साकीनाक्याची जगदंबा पाहण्यासाठी. या देवीचं आगमन तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, पण आता आपण आलेलो साकीनाक्याला मंडपामध्ये. खूप सुंदर अशी मूर्ती आहे दगडावर उभी असलेली, तुम्ही पाहू शकता. आणि छोट्या अशा गल्लीमध्ये देवीची मूर्ती एवढी मोठी आणतात. खूपच भारी अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत मरोळ नाका नौपाडा महादेवी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या इथे. इथे देवी आहे ती पाहूया. आणि इथे ना खूप सारे जत्रा लागलेली आहे. संध्याकाळी जत्रा असते इथे. वेगवेगळे स्टॉलसुद्धा बघायला मिळतील, तर बघूया. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओमध्ये.